अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीची आज कोल्हापूर येथे बैठक झाली। या बैठकीत बोगस जातीचे दाखले काढणाऱ्यांविरोधात लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला। माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रमुख नेते उपस्थित होते। एससी प्रवर्गात घुसखोरीला खतपाणी घालणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात सर्वांनीच रोष व्यक्त केला। कायदेशीर आणि रस्त्यावरील आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला। इचलकरंजी आणि गडिंग्लज येथे जातीय घुसखोरी विरोधात मोर्चा काढण्याचे सर्वानुमते ठरले। 9 तारखेचा मोर्चा आणि त्या मोर्चाच्या नंतर गेल्या महिना सव्वा महिन्यामध्ये ज्या घडामोडी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडत आहेत त्या संदर्भामधला हा चर्चेचा भाग होता। त्याच्यामध्ये मोर्चाच्या नंतर आम्ही ज्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटीगाठी दिल्या आणि भेटीगाठी देऊन या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये काही पुरावे आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या समोर सादर केले आणि तदनंतर त्याचा पाठपुरावाही काही कार्यकर्त्यांनी केला आणि त्या पाठपुराव्याला यशही तितक्याच मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। आज गडिंग्लजच्या प्रांताधिकाऱ्यांनी त्या निवडून आलेल्या नगराध्यक्षांना आणि आणखीन एक तुर्बत मठ म्हणून आणि हिरेमठ म्हणून आहेत त्यांना नोटिसा काढलेल्या आहेत। हे खऱ्या अर्थानं या मोर्चाचं पहिलं यश म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याचबरोबर या समितीच्या माध्यमातून या महिनाभराचा पाठपुरावा जो झाला त्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। वेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।